नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण चिया सीडच्या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. आकाशभाऊ गुल्लाने मूर्तिजापूर. तर यांना आपण एक याच वर्षी पर्याय पीक म्हणून चिया सीड दिलेला आहे, जो की आजकाल कुठलं पण पीक पेरतो म्हटलं तर ते उत्पादन तर होते, पण ते भावाच्या हिशोबानं किंवा खर्चाच्या हिशोबानं परवडत नाही. म्हणून त्याला पर्याय पीक म्हणून आपण चिया सीड दिलेला आहे यांना. तर आपण कशी कंडिशन आणि काय त्यांना खर्च आला किंवा आता क्वालिटी काय आहे हे त्यांच्याच मुखातून आपण जाणून घेऊन या. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज चिया पेरून 60-70 दिवस झालेले आहे. चियाची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि 3 पाणी येले झालेले आहे सध्या. आणि आज एक स्प्रे केला, भाऊनं जो स्प्रे दिला आता तो आज स्प्रे केला आम्ही. आणि एक निंदन दिलं आणि एक डवरणी दिलेली, एकच फेर झालेला. बरोबर. हे जे पीक तुम्ही चिया जे पीक पेरलेलं आहे याच्याबद्दल तुम्ही अगोदर कुठं ऐकलं होतं की डायरेक्टच नागेश सरांनी तुम्हाला सांगितलं? आम्ही तसं युट्यूबवर पाहिलं होतं. हां मग आपला अंकुश सुखसोळे आहे, हां हां त्यांना माहिती दिली. हां त्याच्यामुळे भाऊले कॉल केला हां आणि हे आज मागच्या वर्षी भेट झाली होती. भेट झाली मागच्या होती. वर्षी त्यांचं थोडंसं नियोजन नाही जमलं, हां. त्याच्यामुळे यावर्षी त्यांनी पूर्ण ठाम निर्णय घेतला होता की यावर्षी चिया पेरूच. तर 2 एकराचं क्षेत्र केलेलं आहे यांचं. हो. यावर्षी त्यांना जर का चांगलं उत्पादन झालं तर ते पुढच्या वर्षी अजून क्षेत्र वाढू शकतात. हां. बरोबर आहे जे सर म्हणून राहिले ते. हो हो. म्हणजे यावर्षी जर तुम्हाला समाधानकारक जर उत्पन्न मिळालं हा. तर पुढच्या वर्षी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? आता सध्या हे रोडवर असल्याचं ना, हा. रोजचे 5-6 कास्तकार येतात आणि हा. रोज पाहतात. हो हो कोणाकोणाला हे माहिती नाही काय आहे म्हणून. नाही बरोबर आहे. ते पाहते, माहिती घेते, चालले जाते. नाही पण पुढच्या वर्षी हां याची हे वाढणार आहे. सर्वात मोठाचा विषय असा आहे की शेती, आपण हे शेतीला एक पर्यायी पीक म्हणून जर किंवा कुठला व्यावसायिक जर दृष्टिकोनात जर बघतोय तर आपल्याला नवीन काहीतरी मॉडर्न शेतकरी किंवा आधुनिक काहीतरी पर्याय शोधणं खूप गरजेचं आहे. हो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला चिया पीक जर मिळत असेल, याला खर्च कसा आहे आणि याचं जर नियोजन आहे हे सोपं आहे का इतर पिकांपेक्षा भारी आहे? सगळ्यात सोपं आहे. याला खर्च काहीच नाही आहे. हां सध्या भाऊनं आम्हाला दिलेला आहे त्याचं पॅकेज, त्या हिशोबाने आम्ही ते केलेलं आहे. फक्त आमचा खर्च म्हणजे एक निंदन झाला आहे. हां बाकी याचा खर्च काहीच नाही, एक डवरणी झाली आहे. म्हणजे इतर शेतकऱ्यांना जर आपण हे जर पर्याय सुचवत असाल तर त्यांना गहू हरभऱ्यापेक्षा एक चांगला पर्याय म्हणून याच्याकडे पाहता येईल का? हो, एकदम बिंदास, बरोबर. काहीच टेन्शन नाही. एकदा पूर्ण तुमचं नाव सांगा. आकाश रमेश गुल्लाने, मूर्तिजापूर. ओके, ठीक आहे.